हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू डॉक्टर्स बायोलॉजी. आपण पाहत आहोत ॲनिमल टिश्यू क्लास 11th बायोलॉजी मधील हा 10th चॅप्टर आहे. या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत नर्वस टिश्यू. आपण लास्ट लेक्चरमध्ये मस्क्युलर टिश्यू त्याचबरोबर कनेक्टिव्ह टिश्यू, एपिथेलियल टिश्यू हे पॉईंट कव्हर केले आहेत. ज्यांनी ते लेक्चर पाहिले नाही त्यांनी इथं आय बटनवरती क्लिक करा किंवा डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन त्या लेक्चरचा, त्या टॉपिकचा, त्या युनिटचा अभ्यास करा. या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत नर्वस टिश्यू. बघा, जे विद्यार्थी चॅनलवरती नवीन आहेत त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तुमच्या काही शंका असेल तर तुम्ही कमेंटमध्ये मला विचारा. ठीक आहे, बघूया आपण आता नर्वस टिश्यू काय असते, कशा प्रकारे त्यांचं फंक्शनिंग, कसं त्यांची अरेंजमेंट केलेली असते, हे सर्व पॉईंट आपण या लेक्चरमध्ये कव्हर करणार आहोत. बघा, नर्वस टिश्यू हे आपल्या नर्वस सिस्टीम मध्ये फंक्शनल युनिट म्हणून आपण त्याला ओळखतो. नर्वस टिश्यू इट इज द इम्पॉर्टंट इन द आवर नर्वस सिस्टीम. ओके, नर्वस सिस्टीम मध्ये आपण ते पाहत असतो. आपल्या बॉडीमध्ये दोन प्रकारच्या नर्वस सिस्टीम असतात, सेंट्रल नर्वस सिस्टीम अँड पेरिफेरल नर्वस सिस्टीम. ओके, असे दोन नर्वस सिस्टीम आपण क्लास 12th मध्ये बघणार आहोत. सेंट्रल नर्वस सिस्टीम काय असते, पेरिफेरल नर्वस सिस्टीम काय असते, आपण बघूया नेक्स्ट इयरला. बघा, आता ह्या नर्वस सिस्टीम मध्ये आपल्या बॉडीमध्ये किंवा नर्वस सिस्टीम मध्ये स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट म्हणून आपण त्याला ओळखतोय नर्व सेलला. म्हणजे नर्वस टिश्यू ही नर्व सेल पासून आणि न्यूरोजिला पासून, ह्या दोन प्रकारच्या सेल पासून तयार झाली असते. दॅट इज द नर्वस टिश्यू कंटेन द नर्वस सेल्स ऑर न्यूरॉन्स अँड न्यूरोजिला. ह्या दोन टाईपची सेल आपल्याला तिथं फॉर्म होत असते. लक्षात आलं? द नर्वस टिश्यू इज कंपोज्ड ऑफ द न्यूरॉन्स अँड न्यूरोजियल सेल्स. ओके, ह्यातील स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट म्हणून आपण न्यूरॉन्सला ओळखतो. न्यूरॉन्स इज द स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ द नर्वस सिस्टीम. न्यूरॉन्स म्हणा किंवा नर्व सेल म्हणा, इट इज द इम्पॉर्टंट फंक्शन, इट इज द फंक्शनल युनिट ऑफ द नर्वस सिस्टीम. बघा, आता त्यानंतर न्यूरोग्लियल सेल काय आहेत, इट इज द नॉन नर्वस सेल्स. ओके, इट इज द नॉन नर्वस सेल, म्हणजे यांचा नर्वस सिस्टीम मध्ये काही रोल नसतो. कारण का, नर्व सेल जे असतात, ओके, नर्व सेलचं बघा काय फंक्शन आहे, दे कॅन कॅरी द नर्व इम्पल्स. म्हणजे त्यांनी नर्वस सिस्टम मध्ये नर्व इम्पल्स कॅरी करणे, नर्व स्टिम्युली कॅरी करणे, हे त्यांचं काम असतं. ठीक आहे, ते काय असतं आपण तुम्हाला कळेल नेक्स्ट इयरला आपण अभ्यास करताना. ठीक आहे, त्यावर तुम्ही लक्षात ठेवा की नर्व सेल्स आर द स्ट्रक्चरल युनिट ऑफ द नर्वस टिश्यू अँड न्यूरोजिनल सेल्स आर द सपोर्टिंग सेल. ओके, म्हणजे त्या काय तर सपोर्टिंग करत असते त्या नर्व सेलला किंवा त्या न्यूरॉन्सला सपोर्ट करायचं काम ह्या न्यूरोजियल सेलचं असतं. इट इज द सपोर्टिंग सेल. न्यूरोजियल सेल और न्यूरोग्लियल सेल, इट इज द नॉन नर्वस सेल्स दॅट इज द सपोर्टिंग सेल दॅट कॅन बी फिल द इंटरन्यूरल स्पेस. म्हणजे आपल्या ह्या न्यूरॉन्सला सपोर्टिंग सेलचं काम करायचं कोण करते, तर हे न्यूरोग्लियल सेल. आता न्यूरोग्लियल सेलचं काम काय किंवा न्यूरोग्लिया सेल काय करत असते, दे आर कॅपेबल ऑफ द रिजनरेशन. हे त्यांची इम्पॉर्टंट प्रॉपर्टी आहे. म्हणजे ह्यांचं काय होतंय, रिजनरेशन ते होऊ शकते. म्हणजे ह्यांच्यामध्ये सेल डिव्हिजन आपल्याला बघायला भेटते. ओके, यांच्यामध्ये सेल डिव्हिजन होत असतं. ओके, न्यूरोग्लियल सेलमध्ये न्यूरोग्लिया आर द कॅपेबल ऑफ द रिजनरेशन, दॅट इज द डिव्हिजन. म्हणजे त्यांच्यामध्ये सेल डिव्हिजन होणार आहे बिकॉज दे कंटेन द सेंट्रिओल्स. म्हणजे यांच्यामध्ये त्यांच्या सेल मॅट्रिक्स मध्ये सेंट्रिओल्स तिथं प्रेझेंट असते. सेंट्रिओल इट इज द वन ऑफ द सेल ऑर्गॅनिज दॅट आर द इम्पॉर्टंट इन द सेल डिव्हिजन. अशामुळे त्यांच्यामध्ये आपल्याला सेल डिव्हिजन किंवा रिजनरेशन हे त्यांच्यामध्ये आपल्याला दिसून येते. बट न्यूरॉन्स आर नॉट कॅपेबल फॉर द रिजनरेशन. आपले न्यूरॉन्स म्हणजे आपल्या नर्वस सिस्टीम मधले जे काय स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट असणारे न्यूरॉन्स आहेत, न्यूरॉन्स हे रिजनरेट होऊ शकत नसते किंवा त्यांच्यामध्ये आपल्याला सेल डिव्हिजन हे बघायला भेटत नाही किंवा सेल डिव्हिजन यांच्यामध्ये होत नसते. नर्व सेल कॅनॉट डिवाइड और नर्व सेल कॅनॉट शो द रिजनरेशन बिकॉज ऑफ द दे कॅनॉट कंटेन सेंट्रिओल्स. म्हणजे त्यांच्यामध्ये सेंट्रिओल्स हे अब्सेंट आहेत. तुम्ही सेल डिव्हिजनचा अभ्यास व्यवस्थित केला असेल तर तुम्हाला लक्षात येईल की सेंट्रिओल्स काय आहेत. स्पिंडल फायबर वगैरे बनवण्यासाठी ते इम्पॉर्टंट असतात, म्हणून त्यांच्यामुळं सेल डिव्हिजन मध्ये खूप इम्पॉर्टंट रोल कॅरी करत असतात ते. म्हणजे आपल्या ह्या न्यूरॉन्स मध्ये सेंट्रिओल हे अब्सेंट आहेत. म्हणजे आपले नर्व सेल हे सेल डिव्हिजन किंवा रिजनरेशन हे शो करत नाहीत. हे लक्षात ठेवा. नर्व सेल कॅनॉट डिवाइड अँड दे कॅनॉट शो द रिजनरेशन प्रॉपर्टी. अशा प्रकारचं त्यांचं काम आहे. बघा, आता ह्या नर्व सेलचं इम्पॉर्टंट असं काय काम आहे किंवा हे इम्पॉर्टंट का मानले जातात आपल्या बॉडीमध्ये, बिकॉज दे कॅरी द इम्पल्स. म्हणजे त्यांच्यामध्ये ॲबिलिटी इम्पल्स किंवा ते काय होते त्यांच्यामध्ये स्टिम्युली ते प्रोड्यूस करू शकतात. दे कॅन इम्पल्स जनरेटिंग अँड इम्पल्स कंडक्टिंग युनिट्स आहेत. म्हणजे आपल्या बॉडीमध्ये जे काय सेन्सेशन असतं, म्हणजे आपल्याला जो काय एक्सटर्नल रिस्पॉन्स भेटत असतो, आपल्यामध्ये सेन्स ऑर्गन मधून जे काय एक्सटर्नल स्टिम्युली भेटत असते ते कॅरी करायचं, ते ब्रेनकडे माहिती घेऊन जायचं काम ह्या नर्व सेलमध्ये असते. म्हणजे दे कॅन जनरेट द इम्पल्स अँड दे कॅन कंडक्ट द इम्पल्स. सो दिस इज द इम्पॉर्टंट इन आवर
बॉडी. ओके, लक्षात आलं का बघा. म्हणजे त्यांच्यामध्ये काय असते तर दे आर इम्पॉर्टंट इन द कम्युनिकेशन इन आवर बॉडी. कम्युनिकेशन बॉडीमध्ये करण्यासाठी ते आपल्या बॉडीमध्ये इम्पॉर्टंट रोल तिथे कॅरी करत असतात. न्यूरॉन्स त्यांच्यामध्ये त्यांच्या ऍक्टिंग पोस्टेशनल किंवा त्यांचं पोटेशनल तयार करू शकतात. त्यांच्यामध्ये जे काय मेम्ब्रेन्स आहेत ते सेल मेम्ब्रेन त्यांच्यातले एक्सटर्नल स्टिम्युली डिटेक्ट करू शकतात. आपल्यामध्ये असणारे सेन्स ऑर्गन जसं की स्किन आहे, आपले इयर्स आहेत, आय आहेत, नोज आहेत, अशा सेन्स ऑर्गन्स वरून म्हणजेच आपण त्याला काय म्हणू शकतोय एक्सटर्नल स्टिम्युली ते काय करत असतात, कॅरी करत असतात आणि आपल्या बॉडीवरती ते आपल्या ब्रेनकडे ते माहिती पाठवत असतात. ठीक आहे, अशा प्रोसेसला काय म्हणतो आपण सेल कंडक्टिव्हिटी. म्हणजे काय बघा, त्यांच्यामधील जे काय डेंड्रॉन्स आहेत आपण त्याचं स्ट्रक्चर बघणार आहोत, त्यामध्ये तुम्हाला कळून जाईल. दे कॅन कॅरी द वेव्ह इलेक्ट्रिक इम्पल्स फ्रॉम डेंड्राइट टू एक्झॉन. दिस प्रोसेस इज कॉल्ड ॲज द सेल कंडक्टिव्हिटी. म्हणजे कंडक्टिव्हिटी आहे म्हणजे काय करणे, त्यांच्यामध्ये इम्पल्स कॅरी करायचे. म्हणजे एक्सटर्नल जो काय स्टिम्युली आहे तो स्टिम्युली तो कॅच करणे, त्याला इलेक्ट्रिक इम्पल्स मध्ये तो कन्व्हर्ट करणे आणि तो इम्पल्स आपल्या ब्रेनकडे पाठवणे. ह्याला काय म्हणतो आपण कंडक्टिव्हिटी. लक्षात ठेवा, कंडक्टिव्हिटी ही ॲबिलिटी फक्त आणि फक्त न्यूरॉनकडे असते, आपल्या बॉडीमध्ये असणारे न्यूरॉन्स. म्हणून ते आपल्या बॉडीमध्ये स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट इन द नर्वस सिस्टीम असं आपण त्याला म्हणत असते. आता हे नेमके न्यूरॉन्स कसे असते, न्यूरॉन कशापासून तयार झालेले असते हे बघू आपण. आता स्ट्रक्चर ऑफ न्यूरॉन म्हणजे आपल्याला एक मल्टीपोलर न्यूरॉन दाखवला, एक बेसिक असं स्ट्रक्चर असतं त्याच्यामध्ये. मल्टीपोलर न्यूरॉन म्हणतो आपण. टाइप्स ऑफ न्यूरॉन मध्ये बघू की मल्टीपोलर न्यूरॉन काय असते ते. ह्या व्हिडिओच्या लास्ट मध्ये आपण हा पॉईंट कव्हर केलाय न्यूरॉनचे टाइप मध्ये. ठीक आहे, तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा, तुम्हाला कळेल की पोलार न्यूरॉन आपण ह्याला का म्हणलं, कशामुळे आपण ह्याला म्हणतोय. बघा असं एक स्ट्रक्चर दिसतंय. बघा न्यूरॉन्स मध्ये काय काय असते तर दोन टाइप असते, सॉरी दोन पार्ट बघतो आपण त्याला. ह्याला म्हणतो आपण सेल बॉडी किंवा त्याला म्हणतो आपण सायटॉन, आणि हा दुसरा पार्ट आहे तो एक्झॉन. ओके, द न्यूरॉन इज मेड फ्रॉम द सेल बॉडी ऑर सायटॉन अँड एक्झॉन. असे त्यांच्यामध्ये दोन पॉइंट आहेत. बघा आता ह्यांच्यामध्ये काय काय असतात बघा. हा सेल बॉडी आपण ह्याला म्हणतोय पूर्ण सेल बॉडी, म्हणजेच त्याला म्हणतो आपण सायटॉन. ओके, सायटॉन. आता ह्या सायटॉन मध्ये जे काय सायटोप्लाझम असतं, ओके, आपल्याला माहित आहे आता एक कुठलीही सेल असले की त्या सेलमध्ये आपण सायटॉन असते म्हणजे त्यांच्यामध्ये सायटोप्लाझम असतं. अशा सायटोप्लाझमला म्हणतो आपण न्यूरोप्लाझम. म्हणजे न्यूरोप्लाझम ऑफ द नर्व सेल, सॉरी सायटोप्लाझम ऑफ द नर्व सेल इज कॉल्ड ॲज द न्यूरोप्लाझम. ओके, न्यूरोप्लाझम. आता ह्यांच्यामध्ये काय असेल, एव्हरी सेल कंटेन द सम सेल ऑर्गॅनेल. म्हणजे यांच्यामध्ये पण काही सेल ऑर्गॅनेल्स आहेत. कोणत्या आहेत, एक न्यूक्लियस आहे, ठीक आहे, त्याचबरोबर मायटोकॉन्ड्रिया, गोल्गी ॲपरेटस, रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम आहेत, ग्रॅन्युलर सेल्स आहेत. अशा प्रकारचे काही सेल्स त्याच्यामध्ये दिसते. सिंपल सेल आहे, एक नॉर्मल सेल आहे असं तुम्ही लक्षात घ्या. फक्त ती न्यूरल सेल आहे. त्या न्यूरल सेलमध्ये आपण जे काय सायटोप्लाझम आहे त्याला म्हणतो आपण न्यूरोप्लाझम. आणि ह्या न्यूरोप्लाझम मध्ये सेल ऑर्गॅनेल आहेत. मायटोकॉन्ड्रिया आहे, गोल्गी ॲपरेटस, रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम आणि ग्रॅन्युलस निसेल ग्रॅन्युल्स. अशा प्रकारचे तिथं आपल्याला सेल तिथं दिसून येतात. ओके, आता ह्यांच्यामध्ये अजून काय तर आरएनए आहेत. ओके, नॉर्मल सेलमध्ये डीएनए, आरएनए असे दोन्ही मटेरियल असतात, पण ह्याच्यामध्ये मोस्टली आपल्याला आरएनए बघायला भेटते. आता नेक्स्ट इम्पॉर्टंट प्रॉपर्टी ह्यांच्या काय आहेत बघा. ह्यांच्यामधून काही प्रोसेसेस बाहेर आलेत. ठीक आहे, असे काही पार्ट तिथं आपल्याला दिसतात बाहेर आले, ह्याला म्हणतो आपण प्रोसेसेस. ओके, ह्याच्यामध्ये दोन टाईपचे प्रोसेसेस इथं आलेले असतात. ओके, टू टाईपचे. एक आहे त्याला काय म्हणतो आपण डेंड्रॉन्स. ओके, एक आहे तो डेंड्रॉन. असे छोटे छोटे युनिट्स आले, त्याला म्हणतो आपण डेंड्रॉन्स. ओके, लक्षात घ्या, बेसिक स्ट्रक्चर बघतो आपण. द सेल बॉडी ऑर सायटॉन सेल कंटेन द two processes, that is one is the dendron and another is the axon. Dendrons are the small and axon is the long thread like structure. बघा त्यांच्यामध्ये डेंड्रॉन आणि एक्झॉन अशा प्रकारचे दोन प्रोसेसेस बाहेर आले. आपण सेल बॉडी बघतोय, सेल बॉडी मध्ये काय काय आहे ते आपण सेल ऑर्गॅनेली बघितल्या त्यामधल्या. त्यानंतर आपण त्याचे प्रोसेसेस बघतोय. ठीक आहे, डेंड्रॉन्स. आणि डेंड्रॉन्स वरती काय अजून छोटे छोटे ब्रँचेस आहेत. ओका, ह्या डेंड्रॉन म्हणतो आपण याला, आणि ह्या डेंड्रॉन्स वरती काही छोटे छोटे ब्रँचेस आलेत, ह्याला म्हणतो आपण डेंड्राइट्स. लक्षात आलं, डेंड्रॉन्स म्हणजे काय, सेल बॉडी मधून आराईज झालेला पार्ट, आणि ह्याला जे काय ब्रँचेस आहेत, ह्या छोट्या छोट्या ज्या काय ब्रँचेस आहेत त्याला म्हणतो आपण डेंड्राइट. सिंपल स्ट्रक्चर आहे. ओके, द फायनल ब्रँचेस ऑफ डेंड्रॉन कॉल्ड ॲज द डेंड्राइट्स. असे चित्र डेंड्रॉन्स आहेत. आणि अशा प्रकारे हा सेल बॉडीचं स्ट्रक्चर आहे. बघा लक्षात आलं का. आता ह्याचं काम काय आहे, त्या हे डेंड्राइट्स हे इम्पल्स कलेक्ट करत असेल. म्हणजे जो काय एक्सटर्नल इम्पल्स भेटणार आपल्या बॉडीला सेन्स ऑर्गन्स थ्रू, हा इम्पल्स कलेक्ट करायचं काम आहे. आणि दे कॅन कॅरी द इम्पल्स फ्रॉम द सायटॉन टू सायटॉन. ओके, डेंड्राइट्स पासून सायटॉन कडे अशा प्रकारे इम्पल्स कॅरी करायचं काम ह्यामध्ये आपल्याला दिसून येते. लक्षात आलं का. इथून इम्पल्स येणार आहे सेल बॉडीकडे, आणि ह्या सेल बॉडीकडून पुढे एक्झॉन मध्ये जात असतं. ठीक आहे, बघा आता नेक्स्ट पार्ट बघू आपण, एक्झॉन. एक्झॉन मध्ये कशा प्रकारे स्ट्रक्चर असतं, हा एवढा पार्टला आपण म्हणतो एक्झॉन. दिस इज द पार्ट ऑफ द एक्झॉन.
आता एक्झॉन मध्ये काय काय बघा बघा आपण हे लक्षात घ्या, हे अशा प्रकारे न्यूरॉनचं स्ट्रक्चर आहे. हे आपण बघितलं आता सेल बॉडी, ठीक आहे, इट इज द सेल बॉडी. आणि हा जो काय पूर्ण असा थ्रेड सारखा स्ट्रक्चर आलाय, ठीक आहे, दिस इज द एक्झॉन. ओके, एक्झॉनचं स्ट्रक्चर आहे, तर जे काय दिसतंय तुम्हाला ते एक्झॉन. आता हा कसा आहे, इट इज अ सिंगल एलॉंगेटेड सिलेंड्रिकल प्रोसेस. हा एक सिंगल प्रोसेस आहे, एलॉंगेटेड आहे, ठीक आहे. आता ह्याच्या भोवती जे काय आतील जे काय प्रोसेस दिसतंय, ठीक आहे, म्हणजे कव्हरिंग, म्हणजे इनर कव्हरिंग. ओके, एक्झॉनचं जे काय इनर कव्हरिंग आहे त्याला म्हणतो आपण एक्झोलेमा, ठीक आहे. ह्याच्या आतमधील जो काय लेअर आहे त्याला म्हणायचं एक्झोलेमा. ओके, ह्या एक्झोलेमामध्ये काय असते तर मायटोकॉन्ड्रिया. द एक्झॉन द एक्झॉन कंटेन द एक्झोलेमा. एक्झोलेमा म्हणजे काय, द कव्हरिंग. ओके, त्याच्यावरती जे काय कव्हरिंग आहे त्याला म्हणतात एक्झोलेमा. ह्याच्यामध्ये मग परत तेच आहे, न्यूरोप्लाझम आहे, त्याच्यामध्ये जे काय सायटोप्लाझम आहे, एक्झोलेमा. हे काय, हे एक्झॉन म्हणजे एक सेल टाइप स्ट्रक्चर आहे किंवा एक सेल सारखं स्ट्रक्चर आहे, त्याच्या कव्हरिंगला म्हणतो आपण एक्झोलेमा. त्याच्यामध्ये जे काय प्रोटोप्लाझम किंवा सायटोप्लाझम आहे त्याला म्हणतो आपण एक्झोप्लाझम, ठीक आहे. एक्झोप्लाझम, द सायटोप्लाझम ऑफ द एक्झॉन कॉल्ड ॲज द एक्झोप्लाझम. आणि त्याच्यामध्ये जे काय परत सेल ऑर्गेनेल बघतो आपण, त्या सेल ऑर्गेनेल आपल्याला भेटते मायटोकॉन्ड्रिया असेल, न्यूरोफायबर्स असेल, अशा प्रकारच्या त्यामध्ये आपल्याला मायटोकॉन्ड्रिया आणि न्यूरोफायबर्स अशा प्रकारच्या आपल्याला तिथं त्यांच्यामधल्या सेल ऑर्गेनेल दिसतील. आता ह्याच्यावरती बघा, ह्याच्यावरती एक शीट आहे, एक कव्हरिंग शीट दिसते आपल्याला, म्हणजे अशा प्रकारचं एक कव्हरिंग शीट बसते. ओके, बघा इथं तुम्हाला हे स्ट्रक्चर दिसतंय. ओके, हे असं कव्हरिंग शीट आहे, त्याला काय म्हणतो आपण मायलिन शीट. ओके, फॅटी ऍसिड पासून फॅट्स पासून तयार झालेलं अशा प्रकारे एक तिथं कव्हरिंग दिसतं. आणि मायलिन शीटच्या बाहेर एक अजून एक कव्हरिंग आहे, त्याला म्हणतो आपण न्यूरोलॅमिना. ओके, बघा मोस्ट एक्सटर्नल लेअर आहे, त्याला म्हणतो आपण न्यूरोलॅमिना. आता हे सगळं कुठं प्रोड्यूस झालंय, ते आर ऑल प्रोड्युस्ड बाय द सेल कॉल्ड ॲज द शॉमन सेल्स. म्हणजे हा जेवढा काय पार्ट आहे ह्या पूर्ण पार्टला म्हणतो आपण शॉमन सेल्स. लक्षात घ्या, शॉमन सेल. शॉमन सेल्स मध्ये काय काय आलंय, एक मायलिन शीट आहे आणि एक आहे तो न्यूरोलेमा. लक्षात आलं का, मायलिन शीट म्हणजे काय, द फॅट लाईक स्ट्रक्चर ऑर फॅटी ऍसिड प्रेझेंट अराउंड द एक्झोप्लाझम. एक्झोप्लाझमच्या भोवती असणारं एक प्रकारचं फॅटी ऍसिडचं किंवा फॅटी शीट आहे, ठीक आहे. त्या फॅटी शीटला म्हणतो आपण मायलिन शीट. ओके, मायलिन शीट इट इज द अँड देन आउटर कव्हरिंग. मायलिन शीटच्या बाहेर आहे आपल्याकडे न्यूरोलॅमिना. ओके, न्यूरोलॅमा असं प्रकारचं कव्हरिंग. आणि हे सगळं पार्ट आहे ते शॉमन सेल पासून तयार झालेलं. आता ह्याच्यामध्ये बघा, ह्यामध्ये आपण अजून पाहिले की न्यूरोफायबर्स आहेत आणि ह्यांचा जो काही न्यूक्लियस आहे, ह्या एक्झॉनचा जो काही न्यूक्लियस आहे तो कुठे गेलाय, पेरिफेरीला, ठीक आहे. कारण का, अशा प्रकारे तिथं पूर्ण मटेरियल आहे त्यामध्ये, त्यामुळे त्यांचा जो न्यूक्लियस आहे तो पेरिफेरीला आहे. आता काही तिथं आपल्याला नोड दिसतात, म्हणजे इंटरवल दिसतात. मायलिन शीट इज द अब्सेंट ऍट द इंटरवल. म्हणजे जे काय आपल्याला हे शॉमन सेल दिसतात, ठीक आहे, ह्या शॉमन सेल झालेत आता. आणि हा शॉमन सेल किंवा मायलिन शीटच्या मध्ये काही नोड्स दिसतात, ठीक आहे, म्हणजे इथं गॅप दिसतात, ठीक आहे. हे गॅप किंवा काय म्हणतो आपण त्याला, इंटरवल्स. द मायलिन शीट इज अब्सेंट ऍट द इंटरवल. इथं मायलिन शीट अब्सेंट आहे, ठीक आहे, मायलिन शीट अब्सेंट आहे. अशा प्रकारच्या इंटरवलला आपण काय म्हणतोय, नोड ऑफ रॅनवीर. ओके, सायंटिस्टचं नाव आहे ते, लक्षात घ्या. म्हणजे काय बघा, मी इरेज करतो, लक्षात येईल तुमच्या. ओके, बघा ह्या इथं काय दिसतंय आपल्याला, तर काही आपल्याला इथं गॅप दिसतोय, ठीक आहे. दिस इज गॅप. ओके, बिकॉज ऑफ देअर इज द अब्सेंट ऑफ द मायलिन शीट. इथं मायलिन शीट अब्सेंट आहे आणि तिथं आपल्याला एक गॅप दिसतोय. त्या गॅपला म्हणतो आपण नोड ऑफ रॅनवीर. ओके, हे शॉमन सेल आहे. मायलिन शीट, न्यूरोलॅमिना ह्या अशा प्रकारच्या तयार झालेली एक सेल आहे शॉमन सेल. शॉमन सेलने फॅटी ऍसिड तयार करून फॅट्स सिक्रेट करून मायलिन शीट प्रोड्यूस केलंय. आणि जिथं इंटरवल आहे किंवा जिथं असं शॉमन सेल्स अब्सेंट आहेत किंवा मायलिन शीट अब्सेंट आहे, अशा गॅपला म्हणतो आपण नोड ऑफ रनवीर. ओके, नोड ऑफ रनवीर असं आपण त्याला म्हणतोय, ठीक आहे. लक्षात आलं का बघा. आता ह्याच्यामध्ये किंवा जे काय इम्पल्स ट्रान्सफॉर्मेशन कशा प्रकारे असते बघा, म्हणजे इथून त्या सेल बॉडी मधून इम्पल्स ह्या एक्झॉन कडे पाठवले जाते. कशा प्रकारे असतं ते आपण बघणार आहोत. म्हणजे हे डेंड्राइट्स कडून इम्पल्स हा कंडक्ट केला जातो किंवा बाहेरून एक्सटर्नल स्टिम्युलेटून तो कॅरी केला जातो आणि तो इम्पल्स सेल सायटोप्लाझम किंवा सेल बॉडीकडे आला जातो, सायटॉन मध्ये आला जातो आणि ह्या सायटॉन मधून ह्या एक्झॉनच्या थ्रू दुसरीकडे किंवा नेक्स्ट सायटॉन मध्ये पाठवलं जातं. ओके, आणि लास्ट म्हणजे तो एंडला काय म्हणतो आपण, एक्झॉनच्या एंडला टेलेंड्रॉन. ओके, टेलेंड्रॉन असं आपण त्याला म्हणतोय. ओके, टेलेंड्रॉन इट इज द टर्मिनल ऍब्रिगेशन ऑफ द एक्झॉन. इट इज कॉल्ड ॲज द
टेलेंड्रॉन. अशा प्रकारे हे पूर्ण एक न्यूरॉनचं स्ट्रक्चर आहे. बघा न्यूरॉन स्ट्रक्चर परत एकदा बघा काय काय असते. इट इज द न्यूरॉन इज डिवायडेड इंटू द टू पार्ट. इट इज द सेल बॉडी, ओके, सेल बॉडी अँड एक्झॉन. Cell body contain the nucleus and other cell organelle like mitochondria, Golgi apparatus, rough endoplasmic reticulum, RNA and nucleus असे त्याच्यामध्ये पार्ट आहेत. त्याला बरोबर आपण त्या टू प्रोसेसेस आहेत तिथं. वन इज कॉल्ड एज द डेंड्रॉन, इट इज द शॉर्ट प्रोसेसेस, आणि अनदर वन इज द एक्झॉन. ओके, डेंड्रॉन कंटेन डेंड्रिकल, इट इज द स्मॉल ब्रांचेस. ओके, एक्झॉन कसं आहे तर इट इज द सिंगल elongated cylindrical process, it bounded by the exolemma. The cytoplasm or protoplasm of the axon is called as the exoplasm. Okay, exoplasm contain the mitochondria and neurofibrils. Okay, त्यानंतर ह्याच्यामध्ये एक्झॉन वरती कव्हरिंग कशाचं आहे, मायलिन शीट. इट इज द सिक्रेटेड बाय द शॉमन सेल. इट इज द मेड अप फ्रॉम द फॅट. ओके, द मायलिन शीट इज covered by the neurolamina. It is the outermost covering of the axon. Okay, अशा प्रकारे तिथं स्ट्रक्चर आहे. ओके, द इंटरवल म्हणजे अजून लास्ट काय बघतो आपण, मायलिन शीट इज अब्सेंट ऍट द इंटरवल, इट्स कॉल्ड ॲज द नोड ऑफ द रॅन्युल. अशा प्रकारे सिंपल असा हा न्यूरॉन आहे. हे न्यूरॉनचं स्ट्रक्चर आहे. बघा आता आपल्याला काय बघायचं आहे तर न्यूरॉनचे टाईप. आपण बघू टाइप्स ऑफ द न्यूरॉन्स, म्हणजे ह्या न्यूरॉनचे टाईप डिपेंडिंग अपॉन द ऑर बेस्ड ऑन द फंक्शन ऑफ द न्यूरॉन्स. म्हणजे न्यूरॉनचं फंक्शन काय त्याच्यावरून आपण त्यांना 3 टाईप मध्ये डिवाइड केले. त्याचबरोबर म्हणजे कोणते, एफरंट न्यूरॉन, इफरंट न्यूरॉन अँड इंटर न्यूरॉन, म्हणजेच काय म्हणतात त्याला असोसिएशन न्यूरॉन. असे 3 टाईप बघतो आपण न्यूरॉनचे, एफरंट, इफरंट अँड असोसिएशन न्यूरॉन. बघा लक्षात घ्या, एफरंट न्यूरॉन म्हणजे काय आहे ते बघू आपण. एफरंट न्यूरॉन, हे एफरंट न्यूरॉन आहे तिथं आपल्याला दाखवले. आता ह्याच्या नावावरून कळेल म्हणजे ह्यांचं काय काम आहे. इट कॅरीज द इम्पल्स फ्रॉम सेन्स ऑर्गन टू द सेंट्रल नर्वस सिस्टीम. म्हणजे आपल्या बॉडीमधील जे काय सेन्स ऑर्गन असतात, ओके, सेन्स ऑर्गन म्हणजे 5 जे काय आपले सेन्स ऑर्गन्स आहेत, ज्ञानेंद्रिय म्हणतो आपण त्याला. आय असेल, इयर, स्किन, टंग, नोज. ओके, हे जे काय आपले 5 सेन्स ऑर्गन्स आहेत. ओके, 5 सेन्स ऑर्गन्स पासून ते एक्सटर्नल स्टिम्युली कंडक्ट करते. बाहेरून जे काय आपल्याला एक्सटर्नल स्टिम्युली भेटणार आहे ते कंडक्ट करतात आणि तो स्टिम्युली ते आपल्या ब्रेनकडे घेऊन जात असते, म्हणजे सेंट्रल नर्वस सिस्टीम कडे घेऊन जातात. अशा प्रकारच्या न्यूरॉनला म्हणतो आपण एफरंट न्यूरॉन. ओके, त्याला काय म्हणायचं आपण, इट कॅरीज द इम्पल्स फ्रॉम सेन्स ऑर्गन टू central nervous system. It is called as the afferent neuron. It also called as the sensory neurons. Okay, sensory neurons आपण त्याला म्हणू शकतोय. सिंपल आहे तो. नेक्स्ट दुसरा कुठला आहे तर बघा इफरंट न्यूरॉन. ओके, एफरंट आणि इफरंट हा कुठं फाउंड होते बघा. पहिला एफरंट न्यूरॉन, इट इज द फाउंड इन द रूट ऑफ द स्पायनल कॉर्ड. म्हणजे आपल्या स्पायनल कॉर्ड मध्ये, म्हणजे आपल्या सेन्स ऑर्गन्स पासून स्पायनल कॉर्ड कडे गेलेला अशा प्रकारे त्यांचं पोझिशन आहे. म्हणजे आपल्या स्किन बसून बघा, स्किन असेल किंवा कुठल्याही आपल्या सेन्स ऑर्गन पासून तो सेंट्रल नर्वस सिस्टीम म्हणजे स्पायनल कॉर्ड कडे हा इम्पल्स घेऊन जात असते. म्हणजे आपल्या स्किन मधून जे काय आपल्याला एक्सटर्नल स्टिम्युली भेटणार आहे, आपल्या सेन्स ऑफ टच असेल, आपल्याला जर टच केलं ते जे काय सेन्सेशन आहे ते सेन्सेशन ब्रेन कडे घेऊन जायचं काम हा एफरंट न्यूरॉन किंवा एफरंट नर्व करत असेल. त्याला आपण सेन्सरी न्यूरॉन पण म्हणू शकतो. ठीक आहे, आता आपल्याला काहीतरी टच झालाय किंवा सेन्सेशन झाले, समजा की आपल्याला काहीतरी पिन टोचले किंवा आपल्याला काहीतरी गरम लागले. ठीक आहे, एफरंट न्यूरॉननी काय केलं ते आपल्या ब्रेनकडे घेऊन झालं. आता तो आपल्याला काहीतरी सेन्सेशन झाले, मग त्याच्याबद्दल आपण काहीतरी आपण ऍक्शन घेतोय. ते ऍक्शन घ्यायचं काम कोण करतोय, इफरंट न्यूरॉन. इफरंट न्यूरॉनचं काम काय, मग इट कॅरीज द इम्पल्स फ्रॉम द सेंट्रल नर्वस सिस्टीम टू द इफेक्टर ऑर्गन. आता म्हणजे आता मी तुम्हाला एक्झाम्पल सांगितलं की तुम्हाला हाताला एक पिन टोचले, मग तुम्ही काय करणार आहे, हात लगेच मागे घेणार आहे, काय झालंय बघणार आहे तिथं. म्हणजे काय झालं तिथं, इट कॅरी द इम्पल्स फ्रॉम द सेंट्रल नर्वस सिस्टीम टू द इफरंट ऑर्गन. हे आपला हँड असू शकते. ठीक आहे, आपल्या हँड मध्ये म्हणजे आपल्या ब्रेन कडून जे काय इम्पल्स येत असतात ते इम्पल्स सेंट्रल नर्वस सिस्टीम कडून आपल्या इफरंट ऑर्गन म्हणजे आपल्या हँड असेल किंवा कुठलाही आपला बॉडी पार्ट असेल तिथपर्यंत इम्पल्स घेऊन जायचं काम कोण करते तर इफरंट नर्व किंवा इफरंट न्यूरॉन. लक्षात आलं का, इफरंट न्यूरॉन काय करते, दे कॅरी द इम्पल्स फ्रॉम द सेंट्रल नर्वस सिस्टीम टू ऑर्गन्स. ओके, आपल्या ऑर्गन पर्यंत. सेंट्रल नर्वस सिस्टीम मध्ये काय असणार आहे, ब्रेन असेल किंवा आपला स्पायनल कॉर्ड असेल, ह्या दोन कडून इम्पल्स हे काय करते तर आपल्या ऑर्गन कडे घेऊन जातात. याला आपण मोटर न्यूरॉन पण म्हणतोय. ठीक आहे, बिकॉज इट कॅरी द सम ऍक्शन. आपल्या बॉडीमध्ये काहीतरी ऍक्शन होत असते. बघा तुम्ही एक हाताला अशी पिन टोचून बघा, ते काय झालं तुम्हाला सेन्सेशन झालं, म्हणजे ते कोण घेऊन गेले, एफरंट न्यूरॉन.
आता तुम्ही पिन टोचले की हात तुम्ही लगेच मागे येणार आहे. ते कुणी केलं? इन्फ्रंट न्यूरॉन. म्हणजे इन्फ्रंट न्यूरॉन कॅन कॅरी द इम्पल्स फ्रॉम द सेंट्रल नर्वस सिस्टम टू द ऑर्गन. अशा प्रकारे आपल्या बॉडीमध्ये ते नर्वस सिस्टम करते. आता नेक्स्ट टाइप कुठला आपल्याकडे? तर इंटरन्यूरॉन किंवा त्याला म्हणतो आपण असोसिएशन न्यूरॉन. आता हा न्यूरॉन कुठं असते? दे आर लोकेटेड बिटवीन द सेन्सरी अँड मोटर न्यूरॉन. म्हणजे आपला हा जो काय सेन्सरी न्यूरॉन आला, ठीक आहे, आणि हा कुठला आहे? मोटर न्यूरॉन आहे. ह्यांच्यामध्ये जो काय दाखवलाय हा छोटा जो काय न्यूरॉनचा पार्ट आहे, ठीक आहे, म्हणजे हा न्यूरॉन जो आहे त्याला काय म्हणतो आपण? इंटरन्यूरॉन किंवा असोसिएशन न्यूरॉन. म्हणजे हा काय करत असतो? इट इज द इम्पॉर्टंट इन द परफॉर्म द प्रोसेसिंग. म्हणजे हा काय करतोय? प्रोसेसिंगचं काम करत असते. म्हणजे आपल्याला ते मस्त म्हणजे पोळले का टोचले किंवा काहीतरी आपल्या बॉडीला हार्मफुल आहे का हे प्रोसेसिंग करायचं काम कोण करते? तर हा असोसिएशन न्यूरॉन करते. इंटिग्रेशन ऑफ द सेन्सरी इम्पल्स अँड ऍक्टिव्हेट द अप्रोप्रिएट मोटार न्यूरॉन. म्हणजे काय करते? आता समजा की तुमच्या हाताला तुम्ही पोळले काहीतरी, मग तुम्ही पायाची मुवमेंट करणार आहे का किंवा पायाचं ऍक्शन घेणार आहे का? तर नाही. तर तुम्हाला कोणत्या न्यूरॉनला ऍक्टिव्हेट करायचा आहे, कोणता मोटर न्यूरॉन ऍक्टिव्हेट करायचा, हे सगळं डिसाईड करायचं काम हा असोसिएशन न्यूरॉन करते. लक्षात येते का बघा? म्हणजे इट कॅन बी ऍक्टिव्हेट द अप्रोप्रिएट मोटर न्यूरॉन टू जनरेट द मोटर इम्पल्स. म्हणजे व्यवस्थित आपल्याला ऍक्शन घेण्यासाठी, ऍक्शन करण्यासाठी कोणत्या न्यूरॉनला, कोणत्या मोटर न्यूरॉनला ऍक्टिव्हेट केलं पाहिजे हे ऍक्टिव्हेशन करायचं काम हा असोसिएशन न्यूरॉन करते. आणि हा कुठं आहे? इट इज द प्रेझेंट बिटवीन द सेन्सरी अँड मोटर न्यूरॉन. इथं सेन्सरी न्यूरॉन आहे, इथं मोटर न्यूरॉन आहे, आणि ह्यांच्या बिटवीन मध्ये हा इथं प्रेझेंट आहे. ओके, लक्षात घ्या, ह्यांचं पण इम्पॉर्टंट रोल आहे. इट कॅन द प्रोसेसेस द ऍक्टिव्हिटी. म्हणजे आपल्या बॉडीमध्ये कोणत्या प्रकारची ऍक्टिव्हिटी झाली हे ऍक्टिव्हिटी डिसाईड करणं, त्याला प्रोसेस करणं, आणि अप्रोप्रिएट म्हणजे तो सुटेबल मोटर न्यूरॉन ऍक्टिव्हेट करणं, हे सगळं काम ह्या असोसिएशन न्यूरॉनचं असतं. ठीक आहे. बघा, नेक्स्ट आपण पॉईंट बघतोय की टाइप्स ऑफ न्यूरॉन्स मध्ये द डिपेंडिंग अपॉन द प्रेझेन्स ऑर अब्सेन्स ऑफ द मायलिन शीट. आपला आता आपण जे काय बघितलं टाइप न्यूरॉन्स मध्ये, ह्या न्यूरॉन्स मध्ये जे काय आउटर कव्हरिंग आहेत, म्हणजे इथं शॉमन सेलने काही फॅट सिक्रेट करून सेल्स तयार केलेत. म्हणजे तिथं मायलिन शीट्स म्हणलो आपण त्याला. हे मायलिन शीट प्रेझेन्स आहे का अब्सेन्स आहे त्याच्यावरून आपण न्यूरॉनचे टाईप करते. प्रत्येक न्यूरॉन्स मध्ये मायलिन शीट असतं असं नाही, काही मध्ये अब्सेंट पण असतं. त्याला आपण काय म्हणतोय? किंवा ज्याच्यामध्ये मायलिन शीट किंवा ते फॅटी लेअर प्रेझेंट आहे अशाला काय म्हणतोय हे बघू आपण. ज्यांच्यामध्ये आपण फॅटी ऍसिड किंवा जे काय फॅटी लेअर किंवा मायलिन शीट प्रेझेंट आहे अशा न्यूरॉनला म्हणतो आपण मायलिनेटेड नर्व फायबर. आणि ज्याच्यामध्ये फॅटी लेअर किंवा तो मायलिन शीट अब्सेंट आहे त्याला म्हणतो आपण नॉन मायलिनेटेड नर्व फायबर. लक्षात आलं का? आपण टाइप्स ऑफ न्यूरॉन्स बघते डिपेंडिंग अपॉन द प्रेझेन्स ऑर अब्सेन्स ऑफ द मायलिन शीट. मायलिन शीट म्हणजे काय हे तुम्हाला माहित झालंय नसेल तर लगेच पाठीमागे जाऊन बघा. मायलिन शीट म्हणजे काय? एक प्रकारचं फॅटी लेअर आहे. आपल्या न्यूरॉन वरती असणारा असा एक प्रकारचा फॅटी लेअर असतोय. ओके, तो आपल्या शॉमन सेलने म्हणजे न्यूरॉन्स वरती असणाऱ्या शॉमन सेलने सिक्रेट केल्यामुळे तो एक तिथं लेअर तिथं तयार झालेला असते. आता ह्या लेअरचा न्यूरॉनला काय फायदा होत असतोय का काय तोटा आहे हे आपण बघूया आता. ठीक आहे. बघा, हा एक मायलिन शीट आहे. मायलिन शीट ह्या एक्झॉन भोवती प्रेझेंट आहे. इथं तुम्हाला जे काय दिसतंय इट इज द मायलिन शीट. इट इज द सिक्रेटेड बाय द शॉमन सेल बिकॉज ऑफ द फॅट. ओके, बिकॉज ऑफ द फॅट इट अपियर द व्हाईट कलर. म्हणजे हे काय तर एक फॅट लेअर असल्यामुळं तो व्हाईट कलर पॅन करतोय, त्याच्यामध्ये व्हाईट कलर असतोय. आता हे बघितलं होतं आपण इंटरप्ट ऍट द नोड. म्हणजे इथं फॅटी किंवा मायलिन शीट अब्सेंट आहे. ओके, ह्या लेअरला ह्याला म्हणतो आपण नोड ऑफ रॅनवीर. ओके, इथं काय तर इथं फॅटी शीट किंवा त्याला काय म्हणलं तर तिथं आपले हे मायलिन शीट अब्सेंट आहे. ओके, आता ह्याच्यामध्ये काय असते तर इट इज द सराउंड द एक्झॉन. पूर्ण एक्झॉन भोवती अशा प्रकारचं मायलिन शीट तिथं प्रेझेंट असते. आता ह्या मायलिन शीटचा काय फायदा झालाय? ओके, मायलिन शीटचा म्हणजे कुठल्या तर ते मायलिन शीट ज्या एक्झॉन भोवती प्रेझेंट आहेत त्याच्यामुळे काय झालं तर जे काय नर्व इम्पल्स तयार होणार आहेत, म्हणजे आता इथून जे काय नर्व इम्पल्स येणार आहेत ते फास्ट फॉरवर्ड होत असते. म्हणजे बघा इथं दिसतेत बघा, इथं जे काय मायलिन शीट प्रेझेंट आहे तो मायलिन शीट काय करतंय ज्यामध्ये मायलिन शीट प्रेझेंट असेल त्यामध्ये नर्व इम्पल्स हे फास्ट कॅरी होत असेल. कसं काय बघा, द इम्पल्स ऑफ कंडक्टिंग ऍट द फास्टर रेट बिकॉज इट जम्प फ्रॉम द वन नोड ऑफ टू द नेक्स्ट. सच ट्रान्समिशन ऑफ इम्पल्स इज कॉल्ड ॲज द सॅलिटरी कंडक्शन. म्हणजे यांच्यामध्ये जे काय मायलिन शीट प्रेझेंट आहे ते मायलिन शीट काय करतंय ह्या नर्व इम्पल्सला फास्ट मूव्ह करते. म्हणजे काय होतंय इथून जे काय नर्व इम्पल्स आहे ते बाहेर कुठे जात नाही. लक्षात आलं का? म्हणजे इम्पल्स काय झाले इथून कुठे बाहेर रिलीज झाले नाहीत.
म्हणजे बघा हा जो काय आहे नॉन मायलेटेड न्यूरॉन आहे त्याच्यामध्ये हे इम्पल्स बाहेर होते म्हणजे त्याचा स्पीड कमी होत आहे. म्हणजे ज्याच्या भोवती मायलिन शीट प्रेझेंट आहे त्याच्यामध्ये हे इम्पल्स फास्ट फॉरवर्ड होत असते. लक्षात आलं का? म्हणजे ज्याच्यामध्ये मायलिन शीट प्रेझेंट आहे, ओके, द मायलिन शीट अपिअरिंग न्यूरॉन कॉल्ड ॲज द मायलेटेड न्यूरॉन, इट कॅरीज द नर्व इम्पल्स ॲट द फास्ट रेट. म्हणजे त्यांच्यामध्ये नर्व इम्पल्स हे फास्ट होत असतात आणि अशा न्यूरॉनला म्हणतो आपण सॅलिटरी कंडक्शन. म्हणजे यांच्यामध्ये जर कंडक्शन किंवा इम्पल्सचं जे ट्रान्समिशन आहे ते इथं फास्ट दिसून येत असते. तुम्हाला हा प्रश्न असू शकतो, विच न्यूरॉन कॅन ट्रान्समिट द नर्व इम्पल्स ॲट फास्ट रेट, मायलिनेटेड ऑर नॉन मायलिनेटेड. मायलिनेटेड हे त्यांचा आन्सर असेल. लक्षात आलं का? बघा ह्या नर्व कुठं असेल, इट इज द प्रेझेंट इन द क्रॅनियल नर्व. म्हणजे आपल्या डोक्याच्या कवटीमध्ये जे काय ऑर्गन्स आहेत, जे सेन्स ऑर्गन, त्याच्यामध्ये आपल्याला हे बघायला भेटतील. ठीक आहे, क्रॅनियल नर्व म्हणजे तिथं कसं असणार आहे, आपल्या आईचे जे काय ऑप्टिक नर्व असेल, ठीक आहे, ऑप्टिक नर्व मध्ये असेल, ऑल फॅक्टरी म्हणजे आपल्या सेन्स ऑफ स्मेलचे असेल, अशामध्ये हे आपल्याला बघायला भेटेल क्रॅनियल नर्व. लक्षात ठेवा, आपल्या ब्रेन मध्ये आपल्या कवटीमध्ये ज्या काही नर्व आहेत त्याच्यामध्ये आपल्याला हे नर्व फायबर बघायला भेटते. लक्षात आलं का? इट इज द मायलिनेटेड ऑर मेड्युलेटेड नर्व फायबर. त्याच्या भोवती हे मायलिन शीट तिथं प्रेझेंट आहे. ओके, आणि ह्याच्यामध्ये कसं आहे इम्पल्स फॉर्मेशन, इट इज द फास्ट रेट बिकॉज इट जम्प फ्रॉम वन नोड टू नेक्स्ट नोड. ओके, नेक्स्ट पॉईंट बघायचा आपल्याला नॉन मायलिनेटेड न्यूरॉन्स. ओके, नॉन मायलिनेटेड बघा की ज्याच्यामध्ये मायलिन शीट हे अब्सेंट आहे. आपण आता जे काय मायलिन शीट पाहिलं म्हणजे इथं असं शॉमन सेन फॅटी ऍसिड जे सिक्रेट करून असं कव्हरिंग तयार केलं होतं एक्झॉन भोवती, ते एक्झॉन भोवती असणारं कव्हरिंग तिथं अब्सेंट आहे. ओके, ह्याला म्हणतो आपण नॉन मायलिनेटेड ऑर नॉन मेड्युलेटेड नर्व फायबर. सिंपल आहे, मायलिन शीट इज द अब्सेंट, सो इट इज कॉल्ड एज द नॉन मायलिनेटेड. ओके, आता ह्यांच्यामध्ये बघा मग अशी मायलिन मध्ये काय झालं, यांनी व्हाईट कलर अपेअर केला होता. ठीक आहे, म्हणजे आता इथं काय, इट इज द ग्रे इन कलर ड्यू टू द अब्सेन्स ऑफ द फॅटी लेअर. ठीक आहे, तर फॅटी लेअर अब्सेंट आहे त्यामुळे हा ग्रे कलर मध्ये आपल्याला दिसून येत असते. आणि कंडक्शन कसं आहे, ऑफकोर्स यांच्यामध्ये कंडक्शन हे स्लोअर असणार आहे. बघा, इट इज द नॉन मायलिनेटेड न्यूरॉन अँड इट शो द स्लो कंडक्शन. यांच्यामध्ये आपल्याला कंडक्शन किंवा नर्व इम्पल्स मुवमेंट ही आपल्याला स्लो रेट मध्ये होताना दिसून येत असते. बिकॉज काय झालंय तिथं त्यांच्यातून जे काही इम्पल्स आहेत ते स्लोअर तिथं आपल्याला ट्रान्समिशन होताना दिसून येते. आणि हे कुठं फॉर्म होतात आपल्याला ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम मध्ये. म्हणजे आपल्या इनव्हॉलंटरी ज्या ऍक्शन आहेत त्या इनव्हॉलंटरी ऍक्शन मध्ये आपल्याला अशा प्रकारचे न्यूरॉन बघायला भेटले. ओके, सिंपल आहे. आता ह्यांच्यामधलं फंक्शन म्हणजे बघा, द फंक्शनल कॉन्टॅक्ट बिटवीन एक्झॉनल एंड अँड डेंड्राइट्स आर कॉल्ड ॲज द सिनॅप्स. म्हणजे दोन न्यूरॉन्स मधील कनेक्शन त्याला म्हणतो आपण सिनॅप्सिस. ओके, आपण 12वी मध्ये बघणार आहोत डिटेलमध्ये. आपल्या टॉपिक आहे नर्वस सिस्टीम. तुम्हाला फक्त आता न्यूरॉनची तिथे इंट्रोडक्शन आहे. न्यूरॉन्स काय असतात, कशा प्रकारे असतात, कसे तयार झालेले असतात, हे सगळं तुम्हाला डिटेलमध्ये अभ्यास करायचा आहे. ठीक आहे, सिनॉप्सिस म्हणजे काय, इट इज द कनेक्शन बिटवीन द टू न्यूरॉन्स. लक्षात आलं. नॉन मायलिनेटेड मध्ये काय तर मायलिन शीट अब्सेंट आहे. ओके, ड्यू टू द अब्सेन्स ऑफ मायलिन शीट इट अपिअर द ग्रे इन कलर. ओके, त्याला आपण नॉन मायलिनेटेड म्हणतोय. आणि ह्यांच्यामध्ये कंडक्शन हे कसं आहे स्लो रेट मध्ये. बघा इथं तुम्हाला ह्या डायग्राम मधून इझिली लक्षात येईल की कशा प्रकारे इथं कंडक्शन आपल्याला दिसून येत असते. आणि ह्यांचं फंक्शन कुठे दिसतंय आपल्याला, दिस फाउंड इन द ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम. आपल्या इनव्हॉलंटरी ऍक्शन मध्ये, इनव्हॉलंटरी नर्वस सिस्टीम मध्ये जे काय न्यूरॉन्स असतात ते ह्या प्रकारच्या न्यूरॉन पासून तयार झालेले असतात. ओके, नेक्स्ट टाइप बघा आपल्याला बघायचा आहे तो टाइप्स ऑफ न्यूरॉन बेस्ड ऑन द प्रोसेसेस गिव्हन आउट फ्रॉम द सायटॉन. बघा आता बघायचं आहे की त्या सायटॉन मधून, म्हणजे आपण जे काय आता पाहिलं होतं की सायटॉन म्हणजे काय, ते सेल बॉडी. ओके, न्यूरॉनची जी काय सेल बॉडी आपण पाहिली होती. ठीक आहे, अशा प्रकारची सेल बॉडी. ह्या सेल बॉडी मधून किती प्रकारचे प्रोसेसेस बाहेर आलेत त्याच्यावरून आपण त्याचे टाइप बघतोय. ओके, बेस्ड ऑन द नंबर ऑफ प्रोसेसेस गिव्हन आउट फ्रॉम द सायटॉन. ओके, त्याच्या सायटॉन मधून किती प्रोसेसेस बाहेर आलेत त्याच्यावरून आपण 3 टाइप बघतोय. एक आहे तो युनिपोलार न्यूरॉन, बायपोलार आणि मल्टीपोलार. बघू आपण 1 बाय 1 कशा प्रकारचे असतात ते. बघा, युनिपोलार लक्षात येते तुमच्या लगेच. म्हणजे बघा ह्यामध्ये ही सेल बॉडी आहे. ओके, त्याला म्हणतो आपण सायटॉन. ह्या सायटॉन मधून किती प्रोसेसेस बाहेर आलेत, ओनली 1. सो इट इज कॉल्ड एज द युनिपोलार ऑर मोनोपोलार न्यूरॉन. इट हॅज द सिंगल प्रोसेस ओरिजिनेटेड फ्रॉम द सायटॉन. सो इट इज कॉल्ड एज द मोनोपोलार ऑर युनिपोलार न्यूरॉन. ओके, आता यांच्यामध्ये बघा बोथ एक्झॉन्स अँड डेंड्रॉन्स अरायझेस फ्रॉम द सायटॉन ऍट द 1 पॉइंट.
म्हणजे इथं आपण बघितले होते की न्यूरॉन, मल्टीपोलार न्यूरॉन म्हणजे तुम्ही बघितलं की इथं डेंड्रॉन्स होते आणि एक प्रकारचा एक्झॉन होता. म्हणजे इथं एक्झॉन आणि सायटॉन हे कनेक्टेड होते. आता ह्यामध्ये कसं झालंय बघा, बोथ एक्झॉन अँड डेंड्रॉन्स अरायझेस फ्रॉम द सायटॉन ऍट द वन पॉइंट. हा सायटॉन आहे, सायटॉन मधूनच एक्झॉन पण अराईज झालाय. ठीक आहे, हा एक्झॉन असेल त्याचा आणि हा असेल तो डेंड्रॉन्स. म्हणजे एकाच पॉइंट मध्ये मधून दोघं पण अराईज झाले. अशा न्यूरॉन्सला म्हणतो आपण युनिपोलार न्यूरॉन. दे कंडक्ट द इम्पल्सेस फ्रॉम द सेंट्रल नर्वस सिस्टम टू द, म्हणजे आपल्या बॉडीमध्ये जे काय आपण मगाशी पाहिलं होतं की ऍफरंट आणि इफरंट नर्व फायबर, त्यामध्ये हे प्रकारचे न्यूरॉन आपल्याला बघायला भेटतात. ओके, म्हणजे ते काय केले, ते कंडक्ट इम्पल्स टू द सेंट्रल नर्वस सिस्टम. ऍफरंट आणि इफरंट जे काही न्यूरॉन्स आहेत तिथं आपल्याला हे प्रकारचे न्यूरॉन आपल्याला दिसून येत असतात. ओके ओके, हे कुठं पाहिले, रूट ऑफ गँग्लिया म्हणजे स्पायनल कॉर्ड मध्ये ऍफरंट इफरंट नर्व फायबर आहेत, ते आर मेड अप फ्रॉम द मोनोपोलार और युनिपोलार न्यूरॉन. नेक्स्ट टाइप आपल्याकडे बायपोलार न्यूरॉन. बायपोलर न्यूरॉन म्हणजे बघा की इट कंटेन द सायटॉन ऑफ दिस टाइप ऑफ द न्यूरॉन कंटेन द टू प्रोसेसेस. म्हणजे बघा हा सायटॉन आहे त्याचा. ठीक आहे, सायटॉन म्हणजे सेल बॉडी. ह्या सेल बॉडी मधून दोन प्रोसेसेस बाहेर आले. ठीक आहे, इकडे एक प्रोसेस दिसते आपल्याला आणि या इथे एक दिसतोय. अशा प्रकारचे दोन प्रोसेसेस आपल्याला बाहेर आले, त्याला म्हणतो आपण बायपोलर न्यूरॉन. आता बघा ह्यांच्यामध्ये काय दिसतं आपल्याला, सिंगल डेंड्रॉन्स म्हणजे एक तिथं आपल्याला डेंड्रॉन दिसतोय आणि दुसरा काय दिसतं आपल्याला, एक्झॉन. म्हणजे एक डेंड्रॉन आणि एक एक्झॉन अशा प्रकारचे दोन प्रोसेसेस आउट झालेत, त्याला म्हणतो आपण बायपोलर न्यूरॉन. आता हे कुठं असतात बघा, दे ब्रिंग अबाउट द ट्रान्समिशन ऑफ द स्पेशली सेन्स ऑर्गन्स. ओके, सेन्स ऑर्गन्स मध्ये ते फाउंड होते, जसं की सेन्स ऑफ साईट मध्ये म्हणजे आपल्या आय मध्ये असणार आहेत ते, त्याचबरोबर स्पेल नोज मध्ये, टंग मध्ये म्हणजे टेस्ट साठी, हिअरिंग मध्ये इयरिंग, आपल्या इयर मध्ये, अशा ठिकाणी हे आपल्याला फाउंड होत असतात. म्हणजे द न्यूरॉन्स आर फाउंड इन द रेटिना ऑफ आय ऑल्फॅक्टरी इपिथेलियम. म्हणजे आपल्या नोज मध्ये, आय मध्ये आणि आपल्या सेन्सरी ऑर्गन्स मध्ये सर्वत्र तिथं फाउंड होते. ओके, इट इज द बायपोलार न्यूरॉन. लास्ट वन इज द मल्टीपोलार न्यूरॉन. म्हणजे बघा ह्यामध्ये काय दिसतं आपल्याला, द सेल बॉडी और सायटॉन कंटेन द मल्टिपल प्रोसेसेस. म्हणजे इथं भरपूर प्रकारचे भरपूर प्रोसेसेस बाहेर आले, त्याला म्हणतो आपण मल्टीपोलार न्यूरॉन. ओके, इथं कसं आहे, इट इज द स्टार शेप्ड. ओके, स्टार शेप्ड एक काहीतरी स्ट्रक्चर तयार झाले. त्यामध्ये बघा इथं डेंड्रॉन्स आहेत, मल्टिपल डेंड्रॉन्स अरायझेस ऍज वेल एज द एक्झॉन. वन लॉंग एलॉंगेटेड एक्झॉन ऑल्सो अरायझेस फ्रॉम दिस सेल बॉडी और सायटॉन. अशा प्रकारचे इथं आपल्याला काय म्हणतो आपण, इट इज द मल्टीपोलार न्यूरॉन. इट इज द, हा कुठं असतोय तर आपल्या ब्रेन मध्ये, ब्रेन मध्ये जे काय आपला सेरिब्रम आहे. ओके, अशा ठिकाणी तो आपल्याला फाउंड होत असते. ओके, दे आर ओनली एक्झॉन आर रिमेनिंग ऑन द डेंड्रॉन. वन एक्झॉन आहे, डेंड्रॉन्स इथं अराईज झालेत असते. फनेल शेप्ड आपल्याला इथं दिसतंय स्ट्रक्चर त्याचं. ठीक आहे, ओके, ह्याला काय म्हणतात, एक्झॉन हिललॉक. ओके, फनेल शेप्ड जे काय स्ट्रक्चर दिसतंय आपल्याला इथं. ओके, ह्याला म्हणायचं एक्झॉन हिललॉक. ओके, इट इज द मल्टीपोलार न्यूरॉन. ओके, कम्प्लीट झालं. बघा आपण त्याचे तीन टाइप कुठले पाहिले आपले, मल्टीपोलार, बायपोलार आणि युनिपोलार. इट इज द बेस्ड ऑन द टाइप ऑफ द प्रोसेसेस गिव्हन आउट फ्रॉम द सायटॉन. ओके, हा अशा प्रकारे आपला हा टॉपिक संपलेला आहे. यामध्ये बघा आपण टिश्यूचा अभ्यास केला. त्यामध्ये आपण इपिथेलियल टिश्यू, कनेक्टिव्ह टिश्यू, मस्क्युलर टिश्यू आणि नर्वस टिश्यू असे 4 प्रकारचे आपण टिश्यूचा तिथं आपण स्टडी केलाय. पूर्ण टॉपिक झाला आपला. यामध्ये काही डाऊट असेल तर लगेच कमेंट मध्ये विचारा. इथं प्लेलिस्ट मी ऍड केली, त्या प्लेलिस्ट मध्ये जाऊन परत तुम्ही हा टॉपिक अभ्यास करा, रिव्हिजन करा. काय शंका असतील तर मग मला विचारा. ठीक आहे, तुमचे काही शंका असेल तर तुम्ही मला टेलिग्राम वरती, फेसबुक किंवा इंस्टाग्राम वरती आपलं डॉक्टर्स बायोलॉजी चॅनल आहे तिथे जाऊन तुम्ही फॉलो करा, किंवा डायरेक्टली मला ह्या इंस्टाग्राम आयडी वरती जाऊन तुम्ही मला सर्च करू शकताय, फाइंड करू शकताय. तिथं तुम्ही मला रिक्वेस्ट पाठवा, मी तुमच्या काही शंका असेल तर त्या दूर करू. त्याचबरोबर तुम्हाला चॅनल कसं वाटतं, आपले व्हिडिओ समजतात का ते तुम्ही मला कमेंटमध्ये विचारा, व चॅनलला सबस्क्राईब करा आणि सर्व तुमच्या विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा. ठीक आहे, थँक्यू.